हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 एप्रिलच्या एपिसोडमध्ये सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. तायडीने शेवटचा प्रयत्न करून पाहिला मल्हार आणि नुपूरचं लग्न थांबवण्यासाठी आणि तिचा हा प्रयत्नसुद्धा नुपूरने हाणून पाडलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, तायडीने चक्क आपल्या घराण्याच्या ज्योतिषाला गुरुजींना नुपूरच्या घरी पाठवलं आणि त्यांना पैसे दिले. त्यांना सांगितलं की नुपूर आणि मल्हारची पत्रिका जुळत नाही. जर नुपूर आणि मल्हारचं लग्न झालं तर मल्हार हा लग्नाआधीच मरेल असं त्यांना सांगायचं. गुरुजींनी असंच केलं. त्यामुळे नुपूर, आशा यांना जबर धक्का बसला. पण नुपूरला शंका आली की दाल में कुछ काला आहे. नुपूरने चक्क या गुरुजींच्या गुरूंना बोलवलं, केळकर गुरुजींना, आणि त्यांच्यासमोर हे जे खोटारडे गुरुजी होते त्यांचं पितळ उघडं पडलं. आणि मग नुपूरने तायडीच्या ऑफिसमध्ये येऊन, तिच्या केबिनमध्ये येऊन तिला जी काही हूल दिलीये, जी काही धमकी दिलीये ना, तायडी ही गप्पच बसलीये, थंडगार पडलीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर सगळ्यांना झालेला प्रकार सांगते की रेवती मावशी तेथे आल्या आणि मी उष्ट्या हळदीचे आहे म्हणून माझं आणि मल्हार सरांचं लग्न होऊ शकत नाही असं बोलल्या. आशा आणि अन्वयला जबर धक्काच बसतो. आशा विचारते, मग मल्हार काही बोलला नाही का? तर नुपूर सांगते, नाही, काहीच बोलले नाही. मीना खूप खुश होते आणि म्हणते, पाहिलं का नुपूर, मल्हार काहीच बोलणार नाही. कारण श्रीमंत घरात नोकरी करणं वेगळं आणि श्रीमंतांची पोरं गटवणं वेगळं. नुपूरला खूप राग येतो आणि त्याच वेळेस मल्हार नुपूरला फोन करतो. नुपूर फोन उचलते आणि मल्हारला म्हणते, मल्हार सर, मी तुमचा फोन स्पीकरवर ठेवतीये, सगळे ऐकताय. आणि मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, मला माफ कर. आज रेवती मावशीने जे काही केलं, तुझ्याबद्दल जे काही बोलल्या ना, त्यामुळे मला खूप वाईट वाटलंय. मी तुझी माफी मागतो. हे ऐकून आशा आणि अन्वयला तर आनंद होतो, पण मीनाचा चेहरा मात्र पडतो. आणि मग मल्हार हा नुपूरला सांगतो, नुपूर, काहीही झालं, अख्खं जग जरी आपल्या विरोधात गेलं ना, तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. मग रेवती मावशीचा विरोध असो किंवा मग तायडीचा विरोध असो, आपल्या दोघांचं लग्न कुणीच थांबू शकत नाही. मीनाच्या पायाखालची जमीनच सरकते. अन्वय आणि आशा खूप खुश होतात. आणि मग मल्हार नुपूरला समजावून सांगतो, मी तुझ्याशी नंतर बोलतो, आता मी मावशीला कन्व्हिन्स कसं करता येईल त्याकडे लक्ष देतोय. असं म्हणून मल्हार फोन कट करतो. नुपूरला खूप आनंद झालेला असतो आणि नुपूर मीनाला म्हणते, काय मग वहिनी, ऐकलं की नाही? मीनाला काय बोलावं ते कळतच नाही. आशा खूप खुश असते आणि त्याच वेळेस चक्क एक गुरुजी तेथे येतात आणि म्हणतात, नमस्कार, मी खानविलकरांकडून आलोय. त्यांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि इकडे तायडी ही रेवती मावशीचे कान भरूनच देत असते. रेवती मावशी खूप अस्वस्थ असते. तायडी तिला समजावून सांगते, काकू, तू जे काही केलंय ना, ते अगदी योग्यच केलंय. अगं, तू काय आणि मी काय, आपल्याला मल्हारचं भलं व्हावं असंच वाटतं ना, आणि अशा उष्ट्या हळदीच्या मुलीबरोबर मल्हारचं लग्न करून देणं चुकीचंच आहे. त्यामुळे तू काही चुकीचं केलेलं नाहीये. तर रेवती म्हणते, नाही ग तायडे, जर हे आधी लग्नाचं किंवा तिचा पहिला नवरा मेला हे असं नसतं ना, तर मी मल्हार आणि नुपूरचं लग्न नक्की लावून दिलं असतं. मी विरोध केला नसता. तर तायडी म्हणते, खरंय तुझं, मग मी सुद्धा विरोध केला नसता. पण आपल्याला आपल्या मल्हारचा जीव महत्त्वाचा आहे ना. जर आपल्या मनात भीती आहे, शंका आहे, तर विषाची परीक्षा उगाच कशाला घ्यायची, म्हणून आपण असं करतोय. तेव्हा तायडी ही रेवती मावशीला सांगते, मी अजून एक काम केलंय. मावशी विचारते, कोणतं? तर तायडी सांगते, आपले कुटुंबाचे जे गुरुजी आहेत ना, ज्यांना तू नेहमी बोलवते, ते सगळ्यांचं भविष्य सांगतात, त्यांना मी नुपूरच्या घरी पाठवलंय पत्रिका चेक करण्यासाठी, पत्रिका जुळवण्यासाठी. हे ऐकून रेवती मावशीला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे हे गुरुजी मस्त चहा पाणी पीत बसलेले असतात. नुपूर विचारते, गुरुजी, तुम्ही अचानक येथे कसे? तर गुरुजी सांगतात, मी मल्हार आणि नुपूरची पत्रिका जुळवून पाहण्यासाठी आलोय. मला खानविलकरांनी पाठवलंय. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नुपूरच्या मनात शंका येते की दाल में कुछ गडबड है. आणि इकडे तायडी ही रेवती मावशीला समजावून सांगते, रेवती मावशी, कसं आहे, आता आपण मल्हारला कितीही समजावून सांगितलं तर मल्हार आपलं काही ऐकणार नाही. आणि जर खरंच नुपूरच्या नशिबात तिच्या पत्रिकेत दोष असेल तर तो दोष गुरुजींना नक्कीच समजेल. म्हणून मी गुरुजींना दोघांची पत्रिका जुळवायला सांगितली आहे.
आणि जर पत्रिका जुळली नाही तर तिकडूनच नुपूरच्या घरूनच नकार येईल. आपल्याला काही बोलण्याची गरजच नाही आणि पत्रिका जुळत असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. रेवती मावशीला सुद्धा हे पटतं आणि ती म्हणते ते तू अगदी योग्य केलंस, पण गुरुजींना येथे बोलवायला पाहिजे होतं ना. गुरुजी येथे आले असते तर सगळं मल्हारच्या डोळ्यांसमोर झालं असतं आणि मग मल्हारला काही सांगण्याची गरजच पडली नसती. तायडी म्हणते तुझं बरोबर आहे काकू, पण मल्हार कसा आहे माहिती आहे ना, पत्रिका जुळली नसती तरी त्याने वाद घातला असता आणि आपण त्याच्याशी वाद घालू शकत नाही. काकूला सुद्धा हे पटतं आणि तेवढ्यात जिया येते. जियाने या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं आणि जिया तिच्या आईला जा विचारते, मॉम हे काय पत्रिका अँड ऑल, आजच्या काळात असं पत्रिका जुळून कोण लग्न करतं. रेवती मावशी चिडून म्हणते, जिया तू गप्प बस, तू या विषयात बोलायचं नाही. जिया तायडीला म्हणते, तायडे तू तर प्रोग्रेसिव्ह विचारांची आहेस ना, ग्रह नक्षत्र तारे यात तू मानत नाही, शुभ अशुभ वगैरे, आणि जे ग्रह नक्षत्र लाखो किलोमीटर दूर आहे ते माझ्या ब्रोच्या आयुष्यावर कसा काय प्रभाव टाकू शकतात. तर तायडी सांगते, जिया खरं बोलतेस तू, माझा सुद्धा या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण मल्हारच्या बाबतीत मी 1% सुद्धा रिस्क घेऊ शकत नाही. जर माझ्या मनात शंका असेल तर मी ती शंका सगळ्यांसमोर बोलून दाखवणार आणि त्यावर काही उपाय आहे का ते सुद्धा पाहणारच ना. जिया म्हणते, मला हे बिलकुल पटलेलं नाहीये तायडे, माझी तर इच्छा आहे की मल्हार ब्रोची आणि नुपूरची पत्रिका जुळूच नाही तरी सुद्धा त्यांनी लग्न करावं, कारण त्यांचा संसार सुखीच होणार आहे. मला माहिती आहे ते दोघे मेड फॉर इच अदर आहेत आणि एकमेकांबरोबर नेहमी सुखी राहतील. हे ऐकून तायडीला खूप राग येतो, पण तायडीला आठवतं की तिने थोड्या वेळ आधीच गुरुजींना आपल्या घराबाहेर बोलवलं होतं आणि गुरुजींसाठी एक मोठी फळांची बास्केटसुद्धा आणलेली असते. गुरुजी तायडीला नमस्कार करतात आणि विचारतात, तुम्ही मला कसं बोलवलं. तर तायडी सांगते, कसं आहे ना गुरुजी, आमची रेवती काकू तुम्हाला नेहमी बोलवते, पण आता मी तुम्हाला बोलवलं आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही माझं काम कराल ना. तर गुरुजी सांगतात, नाही नाही प्रॉब्लेम कसला, मी तुमचं काम नक्की करेल. तर तायडी त्यांना म्हणते, तुम्ही आजपर्यंत कमीत कमी 50 वेळेस आमच्या घरी येऊन गेला असाल आणि 50 वेळेस तुम्हाला जेवढी दक्षिणा मिळाली असेल त्यापेक्षा 4 पट जास्त दक्षिणा या फळांखाली ठेवलेली आहे आणि ही फळं सुद्धा तुमच्यासाठीच आहे. गुरुजी चांगलेच खुश होतात आणि म्हणतात, 4 पट दक्षिणा. तायडी सांगते, हो, पण मी सांगेल ते काम करावं लागेल. आणि मग तायडी त्यांना आपलं सगळं काम सांगते. गुरुजी काम करण्यासाठी तयार होतात. हे सगळं आठवून तायडी चांगलीच खुश होते की तिचा प्लॅन फुल प्रूफ आहे. आणि इकडे गुरुजी नुपूरच्या घरी आलेले असतात. आशा विचारते, गुरुजी तुम्हाला नुपूर आणि मल्हारची पत्रिका पाहायची आहे का. तर गुरुजी सांगतात, हो, मला त्या दोघांची पत्रिका जुळवून पाहायची आहे. पत्रिकेत काही दोष आहे का, त्याचं काही सोल्युशन आहे का, हे सगळं पाहायचं आहे. तुम्ही मला नुपूरची पत्रिका देऊ शकता का. आशा आणि नुपूरला टेन्शन आलेलं असतं आणि आशा नुपूरची पत्रिका गुरुजींना देते. गुरुजी या पत्रिका जुळवतात, पत्रिकांचा अभ्यास करतात आणि त्यांचा चेहरा खूप सिरियस होतो. आशा विचारते, काय झालं गुरुजी. तर गुरुजी सांगतात, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते ऐकण्यासाठी तुम्ही तुमचं मन घट्ट करा. सगळे खूप घाबरतात. आशा विचारते, गुरुजी असं काय या दोघांच्या पत्रिकामध्ये, तुम्ही असं का बोलताय. तर गुरुजी सांगतात, ग्रहदोष, नुपूरच्या पत्रिकेमध्ये ग्रहदोष आहे. ग्रहांची अशी अनिष्ट युती होणार आहे की ज्यामुळे नुपूरच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येतील. गुरुजी आशाला विचारतात, मला या पत्रिकेत सगळं काही दिसतंय, फक्त खात्री करण्यासाठी विचारतोय, नुपूरचं याआधीसुद्धा लग्न जमलं होतं का. नुपूर खूप दुःखी होते. आशा सांगते, हो गुरुजी, तिचं लग्न जमलं होतं. आणि तर गुरुजी म्हणतात, काही नका सांगू, या पत्रिकेत मला सगळं दिसतंय, मला सगळं कळलंय, फक्त खात्री करण्यासाठी मी विचारत होतो. आणि याआधी जे घडलंय यानंतरसुद्धा तेच घडणार. नुपूरचा विवाह कोणत्याही मुलाशी ठरला तरीसुद्धा लग्नाआधीच त्या मुलाचा मृत्यू होणार. नुपूरला कधीही वैवाहिक जीवनाचं सुख मिळणार नाही. ती कधीच लग्न करू शकणार नाही. लग्न जमल्यानंतर लग्न होण्याआधीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू होणार. हे ऐकून नुपूर ढसाढसा रडू लागते. आशासुद्धा खूप दुःखी होते. नुपूरला आठवतं, आज सकाळीच मल्हारने मला प्रपोज केलं होतं, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं तो म्हणाला होता. आणि आता गुरुजी जे काही बोलताय ते ऐकून नुपूर खूप दुःखी होते आणि दुःखी होऊन आपल्या रूममध्ये निघून जाते, रडू लागते. गुरुजी काय बोलले हे सगळं तिला आठवतं. मल्हार माझ्यावर किती प्रेम करतो हे तिला आठवतं. आणि नुपूरला हे सहनच होत नाही की आधीच वेदांत मला सोडून गेलाय आणि आता मी मल्हार सरांना नाही गमावू शकत. माझ्या नशिबात आनंद का नाही आहे.
सुख का नाही आहे, एवढं दुःख का आहे, का असं सगळं होतंय म्हणून नुपूर रडू लागते. इकडे बाहेर आशा गुरुजींना विचारते, गुरुजी यावर काही उपाय नाही आहे का? तर गुरुजी सांगतात, नाही, कारण दोषांवर उपाय असतो, नशिबावर नाही. नुपूरच्या नशिबात हे लिहून ठेवलंय, त्यामुळे आपण कितीही उपाय केले, काही उपाय केले तरी नशीब बदलणार नाही. जे नशिबात लिहून ठेवलंय ते घडणारच, असं म्हणून गुरुजी जाऊ लागतात. पण तेवढ्यात नुपूर रूममधून बाहेर येते आणि म्हणते, गुरुजी चाललात का? थांबा थोडा वेळ. गुरुजी म्हणतात, नाही, मी येतो आता. तर नुपूर म्हणते, असं कसं? तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलाय, थोडा वेळ थांबा, दूध आणि केळी घेऊन जा. गुरुजी म्हणतात, ठीक आहे. गुरुजी बसतात आणि आशा त्यांच्यासाठी दूध केळी आणून देते. गुरुजी दूध केळी खाणार इतक्यात चक्क केळकर गुरुजी तेथे पोहोचतात आणि या केळकर गुरुजींना पाहून हे जे गुरुजी आहे ते खूप घाबरतात. नुपूर केळकर गुरुजींची ओळख करून देते. हे आमच्या घराण्याचे केळकर गुरुजी आहेत. आमच्या घरात कोणतंही शुभकार्य असलं की आम्ही सगळ्यात आधी त्यांना पत्रिका दाखवतो आणि त्यांना विचारल्याशिवाय कोणतं शुभकार्य करत नाही. हा गुरुजी चांगलाच घाबरलेला असतो आणि केळकर गुरुजी सांगतात, अरे हा तर मनोहर आहे, माझा शिष्य, यालाच मी ही विद्या शिकवली आहे. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि मग नुपूर म्हणते, गुरुजी आता तुम्ही जे काही भविष्य सांगितलं तेच मला केळकर गुरुजींच्या तोंडून ऐकायचं आहे. कसं? कन्फर्मेशनसाठी तुम्ही माझ्या आणि मल्हार सरांची पत्रिका त्यांना देता का? म्हणजे ते चेक करून सांगतील. केळकर गुरुजी म्हणतात, हो मनोहर, दे ती पत्रिका. पण हे मनोहर गुरुजी खूप घाबरलेले असतात आणि म्हणतात, नको ना गुरुजी, आता तुम्हीच मला विद्या शिकवली आहे, मी जे सांगितलं तुम्ही सुद्धा तेच सांगणार, पुन्हा सांगण्याची काही गरज नाही आहे, तुम्ही पत्रिका पाहू नका. नुपूर म्हणते, असं कसं? एकदा कन्फर्मेशन व्हायलाच पाहिजे ना. आणि तुमचा तुमच्या विद्येवर विश्वास आहे तसा गुरुजींवर आमचा विश्वास आहे. तुम्ही गुरुजींना पत्रिका दाखवा. पण हा मनोहर गुरुजी काही तयार होत नाही आणि केळकर गुरुजी विचारतात, काय झालं मनोहर, तुम्हाला पत्रिका का दाखवत नाहीये? दाखव बरं पत्रिका. तर हे मनोहर गुरुजी चक्क हात जोडतात आणि केळकर गुरुजींना म्हणतात, माफ करा गुरुजी, मी खोटं बोललो, मी यांना खोटं सांगितलंय. नुपूर आणि मल्हारच्या पत्रिकेत कोणताच दोष नाहीये, उलट त्यांचे 36 गुण जुळतात. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. केळकर गुरुजी विचारतात, मग तू असं खोटं का सांगितलं? तर हे गुरुजी सांगतात, गुरुजी माझी खूप मोठी चूक झाली, माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, मी पैशांच्या मोहाला बळी पडलो, पण यानंतर मी असं करणार नाही, मला माफ करा. आशा, अन्वय खूप खुश होतात. नुपूरला सुद्धा आनंद झालेला असतो. केळकर गुरुजी खूप चिडतात आणि म्हणतात, तुला लाज वाटली पाहिजे, पैशांच्या मोहासाठी तू लोकांना फसवतोस, खोटं बोलतोस. तर हे गुरुजी म्हणतात, मी पहिल्यांदाच असं केलं, मला माफ करा. केळकर गुरुजी म्हणतात, पण यानंतर मला पुन्हा कधीच तुझं तोंड दाखवू नको, मला तुझं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाहीये. हे मनोहर गुरुजी खूप दुःखी होतात आणि म्हणतात, मला माफ करा, यानंतर मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. आणि मग नुपूर केळकर गुरुजींचे आभार मानते. केळकर गुरुजी तुमचे खूप खूप आभार, तुम्ही माझ्या सांगण्यावरून इतक्या शॉर्ट नोटीसवर येथे आला. जर तुम्ही येथे आला नसता तर हा खोटारडेपणा आम्हाला कधी कळलाच नसता. खरंच तुम्ही माझं आणि मल्हार सरांचं आयुष्य वाचवलंय. असं म्हणून नुपूर त्यांना नमस्कार करते. आशा खूप खुश होते की नुपूर आणि मल्हारची पत्रिका जुळली आहे, 36 गुण जुळाले आहेत. आणि मग अन्वय या मनोहर गुरुजींना विचारतो, तुम्ही हा खोटापणा का केला? तुम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं? सांगा आम्हाला. असं कोण आहे ज्याला नुपूरचं भलं झालेलं पाहावलं जात नाहीये? हे केळकर गुरुजी सुद्धा विचारतात, मनोहर खरं खरं बोल. आणि मग हे मनोहर गुरुजी सांगतात, सागरिका खानविलकर. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. नुपूरला आश्चर्य वाटतं, पण तिलाही कुठेतरी माहीत असतं की असं करणारी या जगात एकच बाई आहे, ती म्हणजे तायडी. तायडीशिवाय दुसरं कुणीही असं करू शकत नाही. आणि इकडे तायडी ही खूप आनंदात असते. ती तिच्या रूममध्ये येते, केबिनमध्ये येते आणि तिला असं वाटतं की आत्तापर्यंत गुरुजींनी आपलं काम केलेलं असेल आणि मल्हार आणि नुपूरचं लग्न काही होणार नाही. तायडी विचार करते, वा तायडे वा, प्लॅनिंग असावी तर तुझ्यासारखी. अशी मायक्रो लेव्हल प्लॅनिंग या जगात कुणीच करू शकत नाही जी तायडी करू शकते. आता थोड्याच वेळात त्या गुरुजींचा फोन येणार. गुरुजी सांगतील की नुपूर आणि तिच्या कुटुंबाला हे सगळं खरं वाटलंय आणि मग ते लग्न मोडतील. नुपूरची आई आशा ही मल्हारला कॉल करेल आणि म्हणेल, मल्हार तुझं आणि नुपूरचं लग्न झालं तर तुझा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे मी नुपूरचं लग्न तुझ्याशी लावून देणार नाही.
आणि आता आशाबाईच नाही म्हणाली म्हणजे नुपूर आणि मल्हारचं लग्न होणं शक्य नाही असा विचार करून तायडी खूप खुश होते, हसू लागते. तेवढ्यात तिला मनोहर गुरुजींचा कॉल येतो. तिला असं वाटतं की गुरुजींनी हेच सांगायला मला कॉल केला आहे. आणि तायडी म्हणते, बोला गुरुजी, झालं की नाही काम? आणि मग गुरुजी तिला झालेला सगळा प्रकार सांगतात की नुपूरच्या घरी काय घडलं. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो आणि तायडी ही चक्क अरेतुरे करते. अतिशय उद्धट भाषेमध्ये या मनोहर गुरुजींशी बोलते. अरे, एवढं पण काम जमलं नाही का रे तुला? जेवढं सांगितलं होतं तेवढं सुद्धा करता आलं नाही का? काय कामाचा आहे रे तू? दीड दमडीचा माणूस कुठला? खोटं नाटं भविष्य सांगून लोकांकडून पैसे कमवतो. मी तुला 4 पट पैसे दिले, एक साधं सोपं काम सांगितलं, तेवढं पण तुला करता नाही आलं का रे? काय कामाचा आहे तू? ठेव फोन, असं म्हणून ती फोन कट करते. तायडीला खूप टेन्शन आलेलं असतं. माझा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला, आता काय करायचं हाच प्रश्न तायडीला पडतो. ती डोक्याला हात लावून बसते आणि त्याच वेळेस तिच्या डोळ्यासमोर पाण्याचा ग्लास येतो आणि तिला नुपूरचा आवाज येतो. घ्या सागरिका मॅम, पाणी पिऊन घ्या. तायडीला खूप राग येतो की नुपूर येथे आली आहे. नुपूर म्हणते, सागरिका मॅम पाणी घ्या. पण तायडी तिचा हात दूर झटकते आणि तिला जाब विचारते, तू येथे कशाला आली आहे? नुपूर उत्तर देते, तुम्हाला पाणी पाजायला. तायडीला खूप राग येतो. तायडी नुपूरच्या अंगावर धावून जाते. ए नुपूर, नुपूर म्हणते, आवाज कमी. काय आहे ना, मल्हार सर ऑफिसमध्येच आहे आणि त्यांनी जर तुम्हाला माझ्यावर ओरडताना पाहिलं तर तुमची इमेज त्यांच्या नजरेत कमी होईल आणि तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यात मी तुम्हाला असं काहीतरी सांगायला आली आहे ज्यामुळे तुमचा त्रास आणखीनच वाढेल. हे ऐकून तायडीला मोठा धक्काच बसतो. आता नुपूर ही तायडीला काय सांगणार आहे देव जाणे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नुपूर दुःखी झाली होती जेव्हा त्या मनोहर गुरुजींनी नुपूरला या पत्रिकेबद्दल सगळं सांगितलं होतं. पण जेव्हा नुपूर ही आतमध्ये गेली तेव्हा नक्कीच तिच्या मनात शंका आली असेल की हे गुरुजी खोटं सुद्धा सांगू शकतात. नक्कीच सागरिका मॅमने त्यांना पाठवलं असेल आमचं लग्न थांबवण्यासाठी. त्यामुळेच मग तिने केळकर गुरुजींना बोलावून घेतलं आणि केळकर गुरुजींसमोर या मनोहर गुरुजींचं पितळ उघडं पडलं. नुपूरने जे काही केलं ना ते पाहायला खरंच खूप मजा आली. नुपूरची हिंमत ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे यात शंका नाही. आणि मग तायडीच्या ऑफिसमध्ये, तायडीच्या केबिनमध्ये जाऊन ती डायरेक्ट तायडीला नडतीये. त्यामुळे तायडी आता चांगलीच लाल पिवळी झाली आहे. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमका घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही तायडीसाठी चक्क पेढे, मिठाई घेऊन आलेली असेल आणि तायडी तिला म्हणणार, जेव्हापासून पत्रिका जोली आहे तुझा कॉन्फिडन्स खूपच वाढला आहे. तर नुपूर उत्तर देईल, तुमचा कमी झालाय का? तायडीला खूप राग येईल आणि मग नुपूर तिला प्रश्न विचारणार, सागरिका मॅम, मला एक कळत नाहीये की जर मी लग्न करून तुमच्या घरात आले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला इतका त्रास का होतोय? मल्हार सरांशी माझं लग्न होऊ नये यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न का करताय? तुम्ही जे तोंडावर दाखवताय, बोलताय ते नक्कीच कारण नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, मी जर ठरवलं ना की सत्य जाणून घ्यायचं तर मी सत्य जाणून घेईलच. आणि मग मला कळेल की तुम्ही मला मल्हार सरांशी लग्न का करू देत नाही. जर तुम्हाला ते सत्य बाहेर येऊ द्यायचं नसेल तर आता यानंतर माझं आणि मल्हार सरांचं लग्न होऊ नये यासाठी कोणतेही प्रयत्न करू नका, कट कारस्थान करू नका, नाहीतर हे तुमच्यासाठीच नक्की धोकेदायक असेल, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकणार. कारण कालपर्यंत ज्या नुपूरची तायडीसमोर नजर वर करून पाहण्याची हिंमत नव्हती, तीच नुपूर आता तायडीच्या डोळ्यात डोळे घालून तायडीला धमक्या देतीये, तायडीची बोलती बंद करतीये. आणि हा सगळा कॉन्फिडन्स नुपूरला मल्हारमुळेच आलाय. नुपूरला समजलंय की मल्हारचं तिच्यावर मनोभावे जीवापाड प्रेम आहे आणि नुपूरला प्रोटेक्ट करण्यासाठी मल्हार काहीही करू शकतो. आणि तायडी त्याला आपल्या विरुद्ध भडकवतीये, माझं आणि मल्हारचं लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न करतीये, हे सुद्धा नुपूरला समजलंय. त्यामुळे नुपूरने ठरवलंय की आता तायडीला नडायचं, लढायचं, तायडीला काही घाबरायचं नाही. म्हणजे आता ही मालिका पाहायला खूप मजा येईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.